नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. थापून घेवचे नात गोंया भायल्यान येतल्या कॉर्पोरेटरांची पॉलिसी. ॲप बेस्ड टॅक्सी गोंयांत उपाय वा पर्याय जावपाकूच शकना म्हणटात टॅक्सी ओनर. सगळ्या टॅक्सीवाल्यांक मेळटलो युनिफॉर्म रेट. सोमारचे बसकेत सुटावो जातलो प्रस्न, सांगले सीएमान. सरकार जाग्यार घालिना खण पिडेस्तांचे प्रस्न. 13 मिटिंगो जाल्यो तरीके प्रस्न जैसे थे. निरुपायान बंद वडयली वेदांता मायन. घरात सुटावे सगळे प्रस्न, तरच चालू करपाक दितले खण. मुळगांवकारांची सरकाराक शिटकावणी. सावड्डे मतदारसंघात पेटले आनीक एका आंदोलनाचे होमखण. पार्सेकार फूड्स रेंडरिंग प्लांटाक केलो खर विरोध. विनय तेंडुलकराचो आंदोलकांक तेंको म्हणटा सीएमाक मेळून घालता प्रस्न जाग्यार. आतां खबरो विस्तारान. गोंया भायल्यान येयल्ल्या कॉर्पोरेटरांच्यो पॉलिसी गोंयचे टॅक्सीवाले थापून घेवचे नात. ट्रान्सपरन्सी आसचीच, पूण ॲप बेस्ड टॅक्सी हो गोंयांत उपाय वा पर्याय जावपाकूच शकना, गोंयचे टॅक्सीवाले ठामपणान सांगतात. मजगतीं सगळ्या टॅक्सीवाल्यांक युनिफॉर्म रेट मेळची ह्या दिकेन यत्न करतात अशें म्हणत सीएमान टॅक्सीवाल्यांची परत एक बसका आपयल्या. आदी ब्रँड एम्बेसिडर असलेले टॅक्सीवाले ॲप बेस्ड टॅक्सी गोंयांत येयल्या बरोबर माफिया जाले अशी खंत पारंपारीक टॅक्सीवाल्यांनी उक्तायली. ॲपाक घेवन सीएमान कांय मंत्र्यांक बरोबर घेवन बसका आपयल्ली. हे बसके उपरांत टॅक्सीवाल्यांनी नाखुशीच उक्तायली. सरकारान सद्याचे ॲप काडून उडोवचे, तशेंच खंयचोच नवो प्लॅटफॉर्म सुरू करपाक दिवचो न्हू अशें टॅक्सीवाल्यांचें म्हणणें. ते बदला सरकार डिजिटल पॉयंट टू पॉयंट भाडे पद्दत सुरू करपाक शकता अशी सुचोवणी फुडें येयली. मजगतीं सरकारान धोरण टॅक्सीवाले मुखार दवरलां. ते मानून घेवप काय ना ते तेंच्या हातांत आसा. पर्यटन मंत्र्यान सांगलें. ह्या विशया संबंधात एक समिती तयार केल्या. सोमारा हे समितीची टॅक्सीवाल्या बरोबर चर्चा जातली. ना तरी बी आमी विचारतले वचून की बाबा हे कित्याक गाय म्हणून. सो त्या गजाली खातीर म्हाका इतलेंच दिसता की पयलीं आमी सीएमाक मेळटा, तेजें आयकता. जर आमकां बरें दिसलें आनी इट इज गूड फॉर आज की आमचे भितर आमचें बरें जातलें जाल्यार आमी गो अहेड. अदरवायज लेट्स सी कितें जाता. सगळे जाण येयला, ऑल गोवा, फूल गोंयचे लोक येयला. फक्त तेणी एक आपयलो आनी आमी एकूच आपयला. एक लास्ट टायम तुमी पळयला कितलो लोक येयल्लो. त्या बेश्टे आमकां हांगासर हें घालप कितें फाल्यां असेंब्ली जाता. सो आमी रूल आजून पासून पाळ्ळा आनी लॉ एंड ऑर्डर आमी हातीन घेवंक ना. तो मेरेन आमकां तें काम बरें जाता आनी बऱ्या कामाक जर बरें जाता, सीएम बरें उतर दिता जाल्यार वील गो अहेड न्हू. ओके, तेंचें म्हणणें आसा की डिजिटल टॅक्सी पॉलिसी येतलीच म्हणटा. सो तुमी तेजेर पळोवया मरे आतां. उलया न्हू पयलीं वचून. डिजिटल पॉलिसी येतली गोवा कितें तेंच्यांनी स्टडी केला. पयलीं गोवाची डेमोक्रेसी तेंच्यांनी स्टडी केल्या. वेदर दे हॅड स्टडीड द गोवन पीपल. पूण आयज ती मिटींग आसतली ती तेजेर आसतली. आमकांय कळटा, आमी शिकल्या, आमकांय कळटा, आमकांय एडवान्स टॅक्नॉलॉजी जाय. पूण ₹1 कॉयन पळयतना दोनूय सायड पळोवपाक जाय. एकूय सायड पळोवन जायना न्हू. आनी जे भायले ब्युरोक्रेट्स येतले आनी हांगासर आमकां जायत्यो पॉलिसी दितल्यो, तशें जावंक शकना न्हू. पूण तेंच्यांनी पयलीं स्टडी करपाक जाय. हाव दीस बिझनस इज कम अप. गोवा डिपेंड ऑन दीस बिझनस. तेंच्यो ज्यो पॉलिसी येतल्यो, कॉर्पोरेट लॉबिंग करतले, बॅगां घेवन भोंवतले. इट्स नॉट पॉसिबल टू गोवा. गोंयांत गोवा मायल्स येयल्या उपरांत गोंयच्या पारंपारीक टॅक्सी वेवसायाक पनवत लागली अशें मतय कांय टॅक्सीवाल्यांनी उक्तायलें. कांय राजकारणी फुडें येवन हो विशय हाताळपाक पळयतात. तांकां पॉलिटिकल फुटेज घेवपाची आसूं येत, पूण कोणाचेय कॉमेंट काय जायना. फातूड जावची अशें गोंयच्या पारंपारीक टॅक्सीवाल्यांक दिसता. लेट्स सी, इश्यू जर रिजॉल्व जाता जाल्यार बरीच गजाल. बट आमकां कसो आमचो पारंपारीक जो वेवसाय चलता टॅक्सीचो तो तेच पद्दतीन बट ट्रान्सपरन्सीक लागून कितें करूंक जाय, मेकॅनिझम हाडूंक जाय, टुरिस्ट सेफ्टीक लागून बी, नाल्यार वी आर रेडी फॉर दॅट. बट आमी एपार येवपाक रेडी ना. आख्ख्या संवसाराक ॲप बेस्ड वर्सीस ट्रेडिशनल टॅक्सी ओनर्साच्या भितर झगडी चालूच आहा. आनी सरकारान जेन्ना पळय ॲप बेस्ड टॅक्सी हांगर गोंयांत हाडला पळय तेन्ना आमी माफिया जाल्ले. तेच्या पयलीं आमी ब्रँड एम्बेसिडर जाल्ले. सो गव्हर्मेंट इज कमींग वीथ सम मेकॅनिझम फॉर ट्रान्सपरन्सी. वी आर रेडी. बट ॲप बेस्ड इज नॉट अ सोल्युशन आनी आमी ॲप बेस्डाक येवपाक रेडी ना. तुमकां मायकल लोक सपोर्ट करतालो तो येयलो आयज सपोर्ट करपाक. आतां कितें आहा, मतांक लागून खूब जाण सपोर्ट करतले न्हू. आतां इलेक्शनूय लागीं पावल्या. सो दीस मायट बी अ पॉलिटिकल गिमीक. काय सांगूंक शकना. बट इश्यू जर रिजॉल्व जाता जाल्यार बरी गजाल. इश्यू रिजॉल्व जाता जाल्यार कित्याक आमची अरावंड टॅक्सीकारांची 20-25 फॅमिली आहा. बरे भशेन तरी पोट भरतले. 2018 जेन्ना गोवा मायल्स गोंयांत येयल्या तेन्नाच्यान आमच्या टॅक्सीकारांक त्रास जाता. टॅक्सीकारांची केशी पडल्यो, धंदो सोंपलो
आनी खुबशे बिझनस काबार जावपाची कंडिशन आसले. सो आयज जर आमचो धंदो पारंपारीक जो वेवसाय चलता जो आमी वाडयल्लो आहा टुरिझम स्टेक होल्डरांनी टॅक्सीकारांनी तो आमच्या हातीन उरत जाल्यार बरी गजाल. आणि आता ऐकात मुख्यमंत्री प्रमोद सावंताक कितें सांगपाचें आसा तें. टुरिस्टांचे आणि टॅक्सीवाल्यांचे सगळे प्रश्न सुटावे जातले अशें ताणें सांगलें. सगळ्या टॅक्सीवाल्यांक परतून एक फावट सोमार दिसा घेवन बसतलो सीएमान सांगलें. टॅक्सीकारां वांगडा मिटींग जाली. म्हाज्या मते तरी पॉझिटिव्ह आमी एप्रोच ताका सांगला. सगळ्यात पयलें डिसिजन म्हणजे आमच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटांतल्या 3 जाणांची सावंत एडवीन आनी तार 3 जाणांची कमिटी सांगला. सोमार दिसाची मिटींग दवरल्या आनी प्रत्येक टॅक्सी एसोसिएशनांतलो मिनिमम एकटो 10-12 जाण तेंचे आनी आमचे 3 जाण ऑफिसर तेंचे सगळे प्रॉब्लेम्स परत एकदां तेंच्या कडेन सांगचे जे सोडोवपाक मेळटा ते विदीन एक 8 ते 10 दिसां भितर स्टेप बाय स्टेप सोडयता. हांवें तांकां रिक्वेस्ट केला की ते डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवचो. आमचो ऑलरेडी गोवा टॅक्सी हो डिजिटल प्लॅटफॉर्म आसा. गोंयांतल्या सगळ्या टॅक्सीचे भाडें हे युनिफॉर्म जावचें. मिनिमम भाडें तांकां मेळचें. हांव कमी रेटान म्हणना तांकांय बी म्हणजे वेवस्थीत बरो रेट मेळचो आनी जाका आमी सेफ्टी सेक्युरिटी आनी ट्रान्सपरन्सी हे 3 विशय जे आहा पळय टुरिस्टाचे आनी टॅक्सीकारांचे दोनूय विशय सुटावे जावचे. म्हाका दिसता की हे विशय सुटावे जातले. ते सगळे टॅक्सीकार लिडर जे आसले पळय 100% दे आर पॉझिटिव्ह. म्हजें कांयच म्हणणें ना त्या बाबतींत आनी ते एका प्लॅटफॉर्माचेर येतले सगळे विशय सुटावे जातले. सो दॅट ते सोमार दीस बसतले सायड बाय सायड तेंच्या कडल्यान सगळे येवन स्टेप वायज आमी सगळे विशय सोडयता. अरे हांव ताका ऑनलायन घे आपयता. तांकां हांवें गोवा टॅक्सीच्या डिजिटल तेंचे विशय बरेचशे सुटावे जाता. तांकां थंयसर मागीर रिन्युवल करपाची गरज ना. बाकीचे सगळे सरकार तांकां मदत करता सगळे. आवय पोटाक घालिना बापूय भीक मागपाक दिना अशी गत भोवतेक खंड पिडेस्तांची जावन रावल्या. मुळगांव दिवचलच्या खंड पिडेस्तांनी परत परत सरकाराक सांगून पळयलें. खंडवाल्यांक तंबी दिली पूण प्रश्न सुटावो जावपाचे दिकेन एकूय पावल पडना. देखून आतां मुळगांवकारांनी सगळे प्रश्न सुटावे जायसर मुळगांव दिवचलची वेदांत खंड बंद करपाचें थारायलां. पळयात बातमी विस्तारान. खण उद्देग गोंयचे अर्थवेवस्थेचो कणो अशें राजकीय फुडारी परत परत सांगता आसले तरी भोवतेक खणी गांवपणांक श्राप ठरल्यात. पिळगांव मयेकारावरीच दिवचल मुळगांवचे खण पिडेस्त फाटल्या कितल्याशेच वर्सां सावन खण प्रश्नांचे खणीत पडल्यात. चुकीचो बफर झोन विरोध करूनय रातच्या वेळार मायने वयल्यान मिशिनांची घरघर शेतां भाटांचो इबाड लुकसाण भरपाय ना. खणवाले आयकनात आनी सरकार न्याय दिना. करप तरी कितें कितले म्हण सोंसप मुळगांवकारांक प्रश्न पडला. आनीक दुसरो कसलोच मार्ग नासलेल्यान लोकांक वेदांता खण बंद करची पडली. जो मेरेन मुळगांवकारांचे सगळे प्रश्न सुटावे करिनात तो मेरेन खण चालू करपाक दिवचे नात. गांवांतल्या लोकांनी निश्चय केला सांगता देवस्थान समितीचो अध्यक्ष वसंत गाड. मायनीचे आमचे आतां 4 दीस जाले आमचो स्ट्रायक चालू आसा आनी रात दीस आमी थंय मायनीच्या स्पॉटार हांगासर आमचे सगळे गांवांतले लोक रावलेले आसा. आनी त्या प्रमाणे काल आमकां डेप्युटी कलेक्टरा कडल्यान लेटर येयलें की आयज हें केल्या म्हणून 3:30 मिटींग आहा. आनी सकाळीं मागीर डेप्युटी कलेक्टरांचो मॅसेज येयली की PI आनी डेप्युटी कलेक्टर हो मुळगांवचें इन्स्पेक्शन करपाक मायनीर येवपाचें आहा तेन्ना ती हजर रावचे. त्या प्रमाणे आमच्या गांवचे सगळे पंचायत मंडळ म्हूण कमिटी म्हूण सगळे हजर आसले. आयज आमी कलेक्टराक जी खरी वस्तुस्थिती आहा ती कलेक्टराक दाखयल्ली आसा आनी कलेक्टरान ते स्वता पळयल्लें आसा. आमचे जे कितें इतले दीस आमी बोवाळ घालताले की आमचे जे कितें प्रॉब्लम आसा गांवचे प्रॉब्लम आसा गांवच्या अस्तित्वाचे जे प्रॉब्लम आसा हे आमी जे आयज बोवाळ घालतले तर आयज कलेक्टरान फिजिकली येवन पळयल्ले आसा आनी तेणी तांकां इन्स्ट्रक्शनूय दिल्ले आसा कंपनी. आज मेरेन जे कंपनीन आमकां एश्युरन्स दिले पण ते एश्युरन्साचेर ते कांय फॉर थरोंक ना. तेंच्यांनी जे कितें सांगलेलें त्या पद्दतीन करूंक ना म्हणून आयज आमकां मायनीर वयर येवचें पडलें. आनी जे आमचे मेन प्रश्न आहा ते आयज 3:30 डेप्युटी कलेक्टरा कडेन मिटींग आसा ऑफिसांत तेन्ना ते मेन प्रश्न आसा हे आमी जे आमचे सेकेंडरी कितें आसले शेताचे तळ्याचे जे आनीक कितें आसले पळय ते आमी कलेक्टराक सगळे सांगलेले आसा. कलेक्टरान ते नोट केल्ले आसा. सांजे जी मिटींग आसा ही सांजची आमची 3:30 कलेक्टराच्या ऑफिसान आसा आनी मेन जे आमचे प्रश्न आहा जी लीज म्हणा जावं घरां म्हणा देवळां बिवळां ती लिजान येयल्ली आसा बफर झोन म्हणा किंवा नायट शिफ्ट म्हणा हेजें डिस्कशन आमी सांजे करता. आनी आतां हांव तुमकां सांगता जे आमचे 2021 प्रमाणे जो बफर झोन आमी
सर्वे प्लानाचेर बफर झोन जो दाखयल्लो आसा त्या प्रमाणे आमी ठाम आसा त्या मताचेर. दुसरी नायट शिफ्ट ही कॅन्सल जावची हेजेर आमी ठाम आसा. आनी जो पर्यंत हे प्रश्न आमचे सॉल्व जायना तो पर्यंत मायनींग एक्टिविटीज इन मुळगांव जे आसा ऑपरेशन ते सगळे बंद आसतले आनी बंद दवरतले. सरकारान खण पिडेस्तांच्या बाबतीत खास करून दिवचल वाठारांतल्या खण पिडेस्तांच्या बाबतीत एक स्ट्रॅटेजी आंखल्या. ती म्हटल्यार डेप्युटी कलेक्टराची बेगोबेग बदली करप. म्हणजे प्रश्न तसोच हुमकळत दवरपाक निमित मेळटा. लोकांनी उपविभागीय अधिकाऱ्याक मेळप, त्याने एकतर पळोवणी करप, उपरांत मिटींग दवरप आणि सुनावणे वेळार एकतर स्वताच गैरहजर रावप वा त्याची बदली जाल्ली आसा. मुळगांवकारांक ही स्ट्रॅटेजी होलमल्या, देखून ते शाणे जाल्यात. 13 मिटिंगो जावनय एखाद्या गांवाचो मुळावो प्रश्न तसोच हुमकळत उरप. लोक वाजेल्यात, देखून खण बंदी शिवाय दुसरो पर्याय उरलो ना. ऐकात महेश्वर परबाग. पूण असो आयज पर्यंत कांयच येवंक ना. आमच्या इतल्यो मिटिंग्यो जाल्यो आनी एवरी टायम आमची मिटींग जाली काय 2-3 दिसांनी डेप्युटी कलेक्टराची ट्रान्सफर जाता. अशें आतां आमी कांयच न्हू म्हणल्यार 13 मिटिंग्यो जाल्यो. एक नॉर्थ गोवा कलेक्टर मिटींग जाली, पण भितरसून आउटपूट म्हणटा तो आजून पर्यंत आमकां आमच्या फेवरान कांयच येवंक ना. आमी आयज 2 पॉयंट आमी घेवन झगडटा. फक्त आमकां एक डिमार्केशन आनी दुसरी नायट शिफ्ट आमकां कायमची बंद जावंक जाय, जेणे करून आमचे भुरगे लोक सुशागाद न्हिदा सारके. आनी सावंड पोल्युशना पासून आतां एग्जामी आसा 10वेच्यो, परत दुसरी आतां एग्जाम येवपाच्यो भुरग्यांच्यो, तेंचेर कितलो इफेक्ट जाता. तांकां सांगलें आमी 2 दीस येवन तुमी देवळान रावा आनी आयका तुमचो सावंड. तो बजर रिवर्स घेता मशिनरी बीन न्हू, तेजो आवाज येता न्हू, तो डायरेक्ट ते सायडीन 200-300 मिटराचेर हे येता. तो 300 मिटरां म्हणूं नाका, 1 किलोमिटराच्या भायर पावता आवाज. आनी जेणे करून जम म्हणटा ती सारकी आमकां आमच्या गांवकरवाड्याच्या लोकांक म्हणटा ती कशीच सारकी जम मेळना. आमी आतां करपाचें कितें? आमी सगळ्या कडेन आतां CMA पर्यंत आमी आमचे हे दिल्ले आसा, वचोन सुद्दां येयले, पण हेजेर दखल म्हणटा ती कांयच घेना. म्हणून आयज लोक आमचे चवताळलेले आसा. आनी जो पर्यंत आमचे इशू हे सॉर्ट आवट जायना तो पर्यंत मायनींग ऑपरेशन बंद कायमचे, डे नायट दोन्ही बंद करपाचे अशें आमी ठाम निर्णय घेतलेलो आसा. आनी त्या निर्णयाचेर आमकां विलेजरान सगळ्यांनी सपोर्ट केल्लो आसा. सावर्डे मतदारसंघात आनीक एक आंदोलन नेट धरपाक लागला. मिराबाग आमकां नाका बांद आंदोलन चालू आसा. पळसकट्टो मोल्या पार्सेकर फूड्स रेंडरिंग प्लांटाच्या विरोधात आयच्यान लोकांनी धरणे आंदोलन आरंभ केला. जो मेरेन न्याय मेळना आंदोलन चालूच दवरतले, आंदोलकांनी शिटकावणी दिल्या. बरे भशेन सांगल्यार सरकार आयकना, देखून वांकडे मेळीक वांकडे नेम ह्या न्यायान सावड्डेकारांक आंदोलना बगर दुसरो पर्याय दिसलो ना. पळसकट्टो मोलेच्या पार्सेकर फूड्स रेंडरिंग प्लांटाच्या बेकायदेशीर कारभारा विरोधात लोकांनी आंदोलन सुरू केलां. ह्या आंदोलनात बायलांय वांटेकार जाल्यात. आदलो खासदार विनय तेंडुलकार आंदोलकांक वचून मेळ्ळो. सोमार मेरेन प्रश्न जाग्यार घालता तेणे आंदोलकांक उतर दिलां. मिराबागच्या प्रस्तावीक बांदाविशीं आपूण CMA कडेन उलयला अशें तेंडुलकारान सांगलें. आदी आयकुया आंदोलकांक. मी आयज हांगा एज्युटेशनाक बशिल्ले आसा. तुमी पळयता सगळो गांव आमचो एज्युटेशनाक बसले आसा. आनी एज्युटेशनाक बसपाक कारण एकूच, ते म्हटल्यार पार्सेकर फूड्स जो प्लांट आमच्या ह्या गांवान गेल्ली 2 वर्सां जाल्यार चालू जाला. चालू जातना हो जाल्लो एज अ पोल्ट्री फार्म, सगळे लायसन्स बिसन्स तेजी सगळी एज अ पोल्ट्री फार्म म्हणून आशिल्ली. पण तेणी दाखोवपाचे दात वेगळे आनी खावपाचे दात वेगळे असो प्रकार थंय चालू जाल्लो आसा. थंय रेंडरिंग प्लांट म्हणटा तो चालू आसा, जो पार्सेकर फूड्स आपूण लायसन घेतल्या पोल्ट्री फार्माचे आनी तेज्या अगेन्स्ट तो रेंडरिंग प्लांट थंय चलयता. गेली 2 वर्सां जाली आमचो आवाज काडटा की न्यूसन्स जाता, फॉल स्मेल येता गांवाक आनी गांव आमचो प्रदूशीत जाता. हांगा हेल्थाक इम्पॅक्ट पडटा गांवकाऱ्यांच्या. त्या खातीर आमी जायती एप्लिकेशनां केली, सगळ्या ऑथॉरिटीक कन्सर्न ऑथॉरिटीक एप्रोच केलो, पण जो रिक्वायर्ड एक्शन आशिल्लो तो एक्शन आमकां सॅटिस्फाय करपा सारको जावंक ना टील नाव. सो रिसेंटली आमी एजिटेशन केल्लें. एजिटेशना उपरांत पंचायतीन आपली लिगल फॉर्मेलिटीज चालू केल्यो आनी सद्या आतां मॅटर आसा ते ADP कडेन आसा. जाल्यार आमी ADP कडेन कंप्लेंट आशिल्ली, तेज्या उपरांत तो ADP कडेन स्टेक एप्रोच जाल्लो आनी आमी अप्रोच केल्लो ADP की आमच्या गांवचो कन्सर्न्स कितें आसा ते पयलीं आयकपाचें, येवपाचें, स्पॉट व्हेरिफिकेशन करपाचें आनी तेजे उपरांत ताका स्टे दिवपाची काय ना ती डिसिजन घेवपाचें. पण ते एक्शन जी जाली ती आमच्या
अगेन्स्ट जाल्लीशी आमकां दिसता. ताका स्टे मेळ्ळो आनी थंय आतां आपलो रेंडरिंग प्लांट आसा तो परत चालू केला. त्या खातीर आमी हांगसान सगळ्या अथॉरिटींक किंवा सगळ्या पॉलिटिकल लिडर्स किंवा समाजाचे कार्यकर्ते किंवा बाकीचे जितली अख्यान संख्या आसा गोंयभर त्या लोकांक मेसेज वचची की आमचो हो तोडगो परमनंट काडल्या शिवाय आमी हांगचे फाटीं सरचे ना ह्या इश्यूचेर. तेन्ना जमनी भितर हो प्लांट आसा, हे जमनीचें कन्वर्शन जावना आनी एका बेकायदेशीरपणान ऑपरेट करपाक परमिशन दिल्लें आसा. आनीक जो एडिशनल डेप्युटी डायरेक्टर पंचायत आसा तेणें हेजेर स्टे दिल्ले आसा. ते खंयचे हेतून दिल्या ती म्हाका खबर ना, कारण गांव सगळो मॅक्झिमम गांव एकटे आसा आनी गांवांक हो प्लांट हांगा नाका. आनी ह्या हितूंतल्यान रोगराई निर्माण जातली, हांगसर लोक दुयेंत पडटले हळूहळू करून. आनी सगळो दक्षिण गोंयचो मागीर तो वेस्ट आसा पळय ती सगळी जवळ दिसाक 16 टन हांगा ट्रीट जाते. 16 टन म्हणजे जवळ जवळ 3 ते 4 मिनी टेम्पो हांगसर येतल्यो. मागीर ते रातच्यो येता हांगसर खाली करपाक. आनी हेजे सगळे वेस्ट आहा पळय गोंयान भायर उडयल्लें आसा ती घाण सगळी हांगा येता आनी तेजेर मागीर हें करून बाय प्रॉडक्ट करून तेजेर अन्य खुबशे प्रॉडक्ट हांगसरल्यान तयार जातले आनी ते हांगसर पॅकेज करून ते भायर विकपाचो तेंचो प्रयत्न आहा. आनी गांवचें आसा की हांगा तांकां तो प्रोजेक्ट नाका. पंचायतीन म्हाका नोटीस दिली विड्रॉ केले म्हणून हें केल्ली, रिवोक केली तेंच्यान. आनी पंचायतीचे लोक आयले, गांवचे लोक वता आसतना तेंच्यानी फक्त मागीर सेक्रेटरीक आनी पंचाक भितर एलाव केलो आसतलो. इन्स्पेक्शन गांवच्या कोणा भितर घेवना आनी ती दादागिरी चल्ल्या तेंचे कडेन आनी धमकावपाचो प्रयत्न चल्ला. आमी कोणा हांगसर धमक्यांक भिवचे ना. कितें प्रश्न आसा तो सरकारान उलोवन म्हाका दिसता 3 ते 4 दिसा फुडलो आज जालो ब्रेस्तार सोमार पर्यंत हो सोडोवपाचो प्रयत्न करतलो. कित्याक ते मुख्यमंत्र्या कडेन उलयतलो आनी हेजेर निर्णय बेगिनात बेगीन घेवं. आज मुख्यमंत्री म्हाका फोंड्या शिगम्याचे थंय हांव तांकां मुजरत मेळटलो आनी हेंचो प्रश्न आसा तो तेंचे पर्यंत पावयतलो. आनी काही लोक काही आपल्या एक ताकदीनुसार काही लोक मॅनेज करता, ऑफिसरांक मॅनेज करता. सगळ्यांक म्हणना हांव, काही ऑफिसरांक मॅनेज करतात, तांकां कितें दिवपाचो प्रयत्न करतात आनी मागीर त्यो असल्यो ऑर्डरी हांगसर येता. कारण पंचायतीन काडली, रिवोक केली आनी त्या काय खरें पंचायतीन दिल्ल्या हितूंतल्यान रिवोक केल्या कारणान ती रिवोक जावपाक जाय आशिल्ली. हेजे आज स्टे मेळटा आनी अशीच घाण मागीर म्हाका दिसता कोण स्टे दिले ते म्हणजे हांगा 8 दीस रावन पळोवचो येवन. ती सगळी रावपाची, जेवपाची, खावपाची आमी वेवस्था करता आनी तेणें हांगा येवन रावन पळोवचो आनी ताका कितें फील जाता तें पळोवच्यान मागीर तेणें तेजी स्टे दिवची. हे सारकें. लाखांनी रुपयांच्या 2 वेगवेगळ्या सायबर फटवणूक प्रकरणांनी 2 जाणांक आरोपींक गुटल्यो उखलून गोंय सायबर क्रायम पुलिसांनी देखदिणीक कामगिरी केल्या. पहिल्या प्रकरणात 7,72,000 मोलाच्या APK फायल घोटाळ्यात एकल्याक धरला. 9 डिसेंबर 2025 दिसा ही केस नोंद जाल्ली. चौकशेत 21 मे 2025 दिसा आरोप्यान बँकेतल्यान पिडेस्ताक बनावट मेसेज धाडल्याचें स्पश्ट जालां. मेसेजीत दुबावीत APK फायल आसली. पिडेस्तान मोबायलार सेंड केले उपरांत मोबायल लॉक जालो आनी मागीर बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यांतल्यान अनधिकृत व्यवहार जालो आनी 7,72,000 फ्रॉड जाले. I would also like to inform that last week Cyber Crime Cell has arrested 2 accused person in two different cases. First accused is Manoj Bhai Bhim Bhai Wasaba, age 40 years, from Bharuch in Gujarat. He was arrested in FIR number 30/2025. Last year की FIR है लेकिन हमारा काम चालू था इस पर, which relates to APK file scam. कि एक सिटीजन के पास APK फाइल आई और उस APK फाइल को क्लिक करके उसका फ़ोन हैक हो गया और उसके मोबाइल से ऑनलाइन ट्रांजैक्शंस हुए और पैसा उसके अकाउंट से डेबिट हुआ. दूसरा अक्यूज़ जो हमने अरेस्ट किया है मोहन कालवे फ्रॉम हुबली, हु वाज अरेस्टेड इन FIR नंबर 12/2026, विच इन्वॉल्व्स अ डिजिटल अरेस्ट स्कैम. जैसे कि आप सबको पता है अभी तक तो कि डिजिटल अरेस्ट कैसे होता है कि कोई लॉ इन्फोर्समेंट एजेंसी बन के या फिर ट्राई के तरफ से या फिर कुरियर एजेंसी की तरफ से कॉल आता है कि आपके अगेंस्ट लीगल एक्शन होने की संभावना है बिकॉज आपके पार्सल में या तो ड्रग मिला है या फिर आपका नाम किसी मनी लॉन्ड्रिंग केस में आया है या फिर आपके सिम कार्ड से कोई इलीगल एक्टिविटी हुआ है. तो ऐसे केसेस में
जो फ्रॉडस्टर है वो एक फेक पुलिस वाले बन के क्राइम ब्रांच के या फिर ईडी के या सीबीआई के ऐसे करके लोगों को फंसाते हैं और डरा के उनसे पैसा एक्सटॉर्ट करते हैं। तो ऐसा ही एक केस ये इस साल रिपोर्ट हुआ था फरवरी के महीने में ही, उसको हमने बहुत जल्दी सॉल्व किया है। सायबर फटवणूक कागाळींचेर वेगवान कारवाई खातीर गोवा पुलिसांनी 0E FIR पद्दत सुरू केल्या। 1 लाखा परस चड सायबर फटवणूक प्रकरणात थेट FIR नोंद जाता। सायबर फ्रॉड जालें जाल्यार नागरिकांनी बेगोबेग 1930 डायल करून सायबर हेल्पलायनीची मजत मागची वा राष्ट्रीय सायबर गुन्यांव अहवाल पोर्टलाचेर वचून कागाळ नोंदवची अशें सांगलां। 0E FIR का सिस्टम ऑनरेबल CM सर के द्वारा इनॉग्रेट कराया है साइबर फ्रॉड्स के लिए। अंडर दिस सिस्टम ऑल साइबर फ्रॉड कंप्लेंट्स इन्वॉल्विंग अमाउंट्स अबव ₹1 लाख आर बीइंग रजिस्टर्ड एज FIR। सो अभी कोई भी 1 लाख से ऊपर 1930 को कॉल करता है तो उस पर FIR रजिस्टर हो रही है। चाहे अगर 5 लाख से ऊपर है तो साइबर क्राइम पुलिस स्टेशन में, 1 से 5 के बीच में है तो लोकल पुलिस स्टेशन पे, और वहाँ उसकी इन्वेस्टिगेशन की जा रही है। अब क्या है कि चूंकि FIR रजिस्टर हो रही है तो हमारे जो पैसा हम फ्रीज करा रहे हैं वो पब्लिक को मिलने की संभावना बढ़ जाती है। विद्यार्थ्यांच्यो पेपराचे रिव्हॅल्युएशन करपाचे संद सरकारान कित्याक काढून घेतल्या? पेपराचे व्हेरिफिकेशन करपाक सरकाराची गरज ना। सरकार विद्यार्थ्यांक टार्गेट करता। फुडले पावल पेपर फुटपाक लागतले। गोंयांतूय शिक्षणाच्या मळार माफिया सक्रिय जातले। हें जावपाक दिवचे नात। आपूण विद्यार्थ्यांचो आवाज जातलो, विजय सरदेसायान सांगले। गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स कावन्सिलाचो जनरल सेक्रेटरी सोहन रावताच्या फुडारपणाखाला कांय विद्यार्थी फातोड्डेचो गोवा फॉरवर्डाचो आमदार विजय सरदेसायाक वचून मेळ्ळे। विद्यार्थ्यांक पिडटल्या साबार समस्यांचेर विजया कडेन चर्चा केली। युनिव्हर्सिटीत पेपरांचें रिव्हॅल्युएशन स्क्रॅप करून त्याच्या जाग्यार रिव्हेरिफिकेशनाची पद्दत हाडल्या। भुरग्यांक ती मान्य ना, पूण कोण आयकना। विद्यार्थ्यांक युनिव्हर्सिटीत येवपा वचपाकय येरादारी नासलेल्यान अडचणी येतात। अश्यो कांय अडचणी मांडून येता त्या विधानसभा अधिवेशनात आवाज काडचो अशें भुरग्यांनी विजय सरदेसाय कडेन मागलां। ऐकात। सो आमचे जे यूथ जे आसा, आजचे यूथ जे आसा ते लिपून बसलेले फाटीचे इश्यूज मुखार काडपाक शकना, ते आमी एज एन इश्यूज घेवन एज एन यूथ आयज आमी सर विजय सरा कडेन आयिल्ले की ते आमचे इश्यूज जे आसा ते पुट अप जावन असेंब्लीक आनी ते मातशे इश्यूजाचें सोल्युशन बेगीनच्या बेगीन मेळूं म्हणून आमकां। कितें मेजर कितें? खुबश्या कॉलेजींनी आतां रिव्हॅल्युएशन हो इश्यूज आसा, तो एक आमकां सॉल्व जाल्लो जाय। एक्सटेंशन ऑफ बालरथ खुबश्या कॉलेजींनी लायक एग्जाम्पल इज युनिव्हर्सिटीन ईच एंड एवरी तालुकान एकूय बस ना। सो आमकां ईच एंड एवरी तालुकान बसीस जाय टू गो टू युनिव्हर्सिटी। स्टुडंट्स आर फेसिंग इश्यूज लायक टू ट्रॅव्हल ओनली। आतां भुरगे ज्या कॉलेजीन वचपाना कॉलेज कशी चलतली? सो मेन इश्यू इज तालुकांनी सगळ्या आमकां बस जाय। आमी कितलेशे वर्सां जाले हेच्या खातीर ह्या इश्यूजाक झगडटात। रिव्हॅल्युएशन हो एक कॉन्सेप्ट आसा, इट इज बेसिकली एज अ एड टू स्टुडंट्स जे पेपर आन्सर करतात तांकां एक सॅटिस्फॅक्टरी जे हे मेळना, मार्क्स मेळना, वेर दे फील दॅट दे हॅव रिटन समथींग वीच रिक्वायर्स मोर मार्क्स, दे हॅड दॅट ऑपॉर्च्युनिटी टू पुट अप पेपर फॉर रिव्हॅल्युएशन। जंय तांकां इफ दे रियली डिजर्व दॅट मार्क्स तांकां तो मार्क्स वाडून येतालो। बट इन द past few years, the government and university have totally scrapped this provision and they have brought something called as re-verification. Re-verificationan basically इतलें जातालें की फर्स्ट पेपराक तुका जे मार्क्स दिला, जर एक 40 मार्क्स दिला, तो री-इव्हॅल्युएटर येतालो आनी ते 40 मार्क्स तुका काउंट करतालो, टोटल सारको 40 जाल्यार पळयतालो, पेपर परत कोण करेक्ट करनालो, परत कोण चेक करनालो। आता तो प्रोविजन आमकां जाय बिकॉज भुरगे हार्डली 1 मार्क 2 मार्क इन मेनी कॉलेजीस जंय सिलेबस खूब टफ आसता, 1 मार्क 2 मार्कान तांकां बॅक पडटा आनी बॅक सोडोवपाक तांकां खूब त्रास जाता फुडें। सो सेम इश्यू घेवन आमी लास्ट 2 वर्सां हांव पर्सनली फ्रॉम कार्य लॉ कॉलेज, GS कार्य लॉ कॉलेजीचो हांवें पर्सनली मेमोरेंडम घातिल्ले टू चीफ मिनिस्टर, इवन द गव्हर्नर एज वेल, बट तेजेर कांय जावं नाशिल्लें। ते करता करता म्हणलें कांयच करूं ना। आतांचो गव्हर्नमेंट म्हणटा की इश्यूज हॅव टू बी रेज्ड इन ऑन अ परफेक्ट प्लॅटफॉर्म, सॅटिस्फॅक्टरी प्लॅटफॉर्म। आता असेंब्ली इज द बेस्ट प्लॅटफॉर्म, खंय सगळे डिपार्टमेंटाचे लोक आसता आनी आमचे जे इश्यूज आसा इट इज डायवर्स इन ऑल, कोणालो ट्रान्सपोर्ट आसा, कोणालो स्पोर्ट्सान आसा, कोणालो एड्युकेशनान आसा। सो सरान आमचे सगळे इश्यूज असेंब्लीन काडून आमकां वी एक्सपेक्ट दॅट द गव्हर्नमेंट एंड युनिव्हर्सिटी वर्क अप ऑन दीट अँड गिव अस सम रिलीफ इन द पर्टिक्युलर इश्यूज दॅट वी आर फेसिंग। जितले त्रास घेवन शिकतात ते भुरग्याक न्याय मेळपाक जाय की आपल्यान पेपर बरयल्लो तितले ताका मार्क मेळूंक जाय। अशें धरुया की ताजो एक प्रश्न चॅकूच केलो ना जाल्यार जो चॅक करून डेप्यूट जाल्लो म्हळ्यार जो टिचर, जो एग्जामिनर आहा ताका अकाउंटेबल कसो धरप? सिस्टम हॅज टू ऑल्सो हॅव हिम अकाउंटेबल न्ही।
If the student is accountable for good education, takes hard work and has to pass an exam, if he has written a paper and if you have not checked it up only, re-evaluation kadap kidyat? So why are you denying an opportunity to the student to get justice? If I feel I have answered my paper well, I have to be given justice. ते काढून फक्त अरिथमॅटिक एडिशन करप आणि व्हेरिफिकेशन करप हें करपाक सरकार नाका आमकां. सो सरकार डायरेक्ट स्टुडंट कम्युनिटीक टार्गेट करता आनीक हे नेक्स्ट म्हणटा ते जातले म्हणटा ते पेपर फुटपाक लागतले. जे रेस्ट ऑफ इंडिया सगळ्या कडेन जे जाल्या की पेपर लीक जाता आनी एक माफिया आहा रुलींग पार्टीक अटॅच्ड ते गोंयांत सुरवात जातले. कित्याक आनी ऑप्शन ना. अरे बरे भशेन शिकून जर आन्सर केलो आनी प्रोफेसरान तो पेपरच चॅक केलो ना, त्या प्रोफेसराक ओ त्या एग्जामिनराक टॅक्स पनिश करपाक प्रोविजनच ना. सो वेर इज द अकाउंटेबिलिटी ऑन द अदर साइड? अकाउंटेबिलिटी हॅज टू बी बॅलन्स्ड ऑन बोथ साइड्स. सो आय विल टेक दिस अप ऑन अ प्रायोरिटी फर्स्ट थिंग and all other demands which they have given will be taken up during education demands. नासनोळा कुमनीदादीन पैसे घेऊनही लोकांक घराक जमीन दिवपाक न्हयकार दिला. म्हाजे घर स्किमी अंतर्गत अर्ज केल्ल्या लोकांक मान्यताय दिवचे बदला रिफ्युजल लेटरां धाडल्यात. सरकारान कलेक्टराक हे कुमनीदादाचेर कारवाय करपाचो आदेश दिवचो अशें नासनोळच्या अर्जदारांनी मागला. म्हाजे घर अंतर्गत मान्यता दिवपाक न्हयकार दिल्ल्यान नासनोळकारांनी नासनोळा कोमुनिदादीचेर तिडक उक्तायल्या. नासनोळकारांचे प्रतिनिधित्व करपी म्हाजे घर फोरमाचो संयोजक सांगता हे कोमुनिदादेन लोकां कडल्यान पयशे घेतल्यात अशें आसूनय आतां मान्यतायेक न्हयकार दिता. थळाव्या आमदारांनी फॉर्मांचेर सयो केल्यो नात. मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती पावलां उबारची नासनोडकारांनी मागला. आयज आमी एडमिनिस्ट्रेटर नॉर्थ झोन म्हापसा कोमुनिदाद म्हापसा हांगा आमी जितले आयज हांगा इलिजिबल एप्लिकंट जे हांगा आयज हांगा प्रेजन्स रावल्ले आपली आपली प्रत्यक्षीत फायल घेवन. आतां फायल कसली जाल्यार म्हजें घर जी योजना सरकारान विधायक हाडल्या पळय ते काल 2-3 म्हयन्या पयलींसून चालू जाल्ले की एप्लिकेशन करपाक. आनी तें एप्लिकेशन जेन्ना आमी केलें तें एप्लिकेशन पयले सुवातेर लोकल कोमुनिदाद जी नासनोला आहा पळय ते नासनोला कोमुनिदादीन गेल्या एका म्हयन्या पयलीं आमी इनवर्ड केल्ली ती फायल म्हज्या घराक म्हणजे मान्यता घेवपाक. ताका कन्सेंट म्हणटात. 372 कलम बी ह्या विधायकाच्या आदाराचेर पयलीं लोकल कोमुनिदादीक खंय तरी एटॉर्नीक एक एप्लिकेशन दिवचें पडटा, फायल करून दिवचें पडटा आनी तेजें कन्सेंट घेवचें पडटा मान्यता. आनी तेज्या उपरांतूच ती फायल मागीर फुडें प्रोसेस जाता आसतना एडिशनल कलेक्टर पणजे 2 हेका वयता. पूण जालें कशें दुर्दैव्यान आमची नासनोला कोमुनिदादीन जे आमकां मान्यता दिवपाची नाकारले आमकां तेंच्यांनी रिफ्युजल लेटर धाडलेलें आसा. आनी जितले लोक हांगा फाटल्यान दिसतात तशेंच आख्ख्या नासनोलान जितल्यो फायली जाल्ल्यो आसा जेंचे लेटर तांकां धाडून रजिस्टर्ड एडी धाडून तांकां सांगलां की तुमचे ही स्कीम म्हजें घर आनी हें नासनोलान जें तुमचें घर बांदलां ज्या घरान तुमी रावतात जी तुमकां गोवा सरकारान आयच्या ह्या मुख्यमंत्री बाब डॉक्टर प्रमोद सावंत आनी तेंच्या सरकारान जी स्कीम हाडलेली आसा ही आमी खंय तरी मानून घेयना. आमी एंटरटेनमेंट करिना. कित्याक तर गोंयची कोमुनिदाद एसोसिएशन खंय तरी कोमुनिदादीन चॅलेंज केल्लें आसा ऑनरेबल हायकोर्टान. तो निवाडो आयज पासून जावंक ना. त्या खातीर आमी हें तुमचें एप्लिकेशन आमी मान्य करून घेयना म्हणून अशें आमकां एक लेटर धाडलां. आतां हें लेटर धाडल्या उपरांत जो विधायक हाडला सरकारान जो पयले सुवातेर हांव आमच्या सगळ्या नासनोलच्या लोकां वतीं जे 372 कलम जे विधायक हाडला ते विधायक ह्या मुख्यमंत्री आनी ह्या सरकारान खरेंच ह्या लोकां खातीर हे विधायक हाडले जाल्यार कित्याक 2024 जो निवाडो जाल्लो एक हायकोर्टान एक ऑनरेबल हायकोर्टान एक पेटिशन सोमोटो घेतलेले आनी तेजेर जो निवाडो जाल्लो त्या निवाडाचेर हायकोर्टान गोवा सरकाराक सांगिल्लें की खंयचेय परिस्थितीन कोमुनिदाद संस्थेचो जागो गोवा गव्हर्मेंटाचो जागो जर कोणी हाडयल्लो आसा जे जर घर कोणी बांदलेलें आसा तें घर आनी तो जागो काडून घेवचो आनी तेजी सगळी प्रोसेस करून ते डेमोलिश करचे. हें सगळें आख्खान केल्या उपरांत गोवा सरकारान आनी आयच्या मुख्यमंत्री बाब डॉक्टर प्रमोद सावंत हेंचे आमी पयले सुवातेर खरेंच मना काळजांसून आमी आभार आसा की तेणें विधायक तरी हाडले म्हणून जर आयच्या आमच्या लोकांक हें घर मोडपाचें जें पळय संकट येयल्लें तें खंय तरी थाकाय आयली. आतां थाकाय येतना हें जेन्ना आमी एप्लिकेशन केलें तें एप्लिकेशन आमकां नाकारलेल्या कारणान दुसरो जो प्रोसेस आसा पावणो म्हणजे जर कोमुनिदादीन तुमकां नाकारलें कन्सेंट मान्यता जाल्यार तेजें हेड ऑफीस जे एडमिनिस्ट्रेटर कोमुनिदाद जो एडमिनिस्ट्रेटर आसता तो हांगा आसा ताका आमी एपील फायल करचें आसता. आनी
ते एपील फायल करपाक ताका जो प्रोसेस आसा तो प्रोसेस काडटलो जाल्यार प्रत्येक एप्लिकंटाक आदवोगादाकडे वचपाची खंय तरी ताकद ना. म्हणून एक हांव रिप्रेझेंटेटीव फाटल्या दिसांनी आमी एक खंय तरी गोंयभर एसोसिएशन म्हणून फोरम तयार केलो आनी त्या फोरमाचो एक कन्व्हेनर म्हणून म्हजें घर म्हणून आमी एक फोरम तयार केल्लो आसा आनी तेजो हांव कन्व्हेनर म्हणून ह्या लोकांक सगळ्यांक एक रिप्रेझेंटेटीव जाता. आनी रिप्रेझेंटेटीव जाता आसतना आमी आयज हांगा एपील फायल केल्ले आसा. पूण दुर्दैव्यान कितें जालें तांकां खंय हांगा एडमिनिस्ट्रेटरा कडेन शॉर्टेज आसा स्टाफ म्हणून एडमिनिस्ट्रेटरा कडेन आमची भासाभास जाल्ली आनी तेणी सांगलें की इतले लोक येयल्यात तेंच्यो वांगडाच फायली हाडनाका, एक 15 फायली हाडा जे आमकां मान्य आसा. आनी म्हणून आयज 15 ज्यो फायली घेतले ते आनी फुडलो जो प्रोसेस आसा ते कुमनीदादी खंय तरी ते नोटीस धाडटले. ही केस हियरींग जातली. केस हियरींग जाल्या उपरांत तेंचेर अवलंबन आसा ते आपले स्वताचे मान्यता दितले काय ना दितले अशें कायद्यान म्हटलेलें आसा. आनी जर हे मान्यता दिले जाल्यार तेजो फुडलो प्रोसेस आसा तो मागीर डिस्ट्रिक्ट कलेक्टर एडिशनल 2 वयतलो. जितल्या आजच्यो ज्यो 100 फायली आयज तयार जाल्ल्यो आसा ज्यो फायली आमकां खंय तरी एक फॉर्च्युनेटली आमकां बाब एक खंयच्या तरी मंत्र्यान मारलेले आसा बाब निलकंठ हळदणकर. आमी तेंचे आभारी आसा. आतां तुमी विचारले की आमदार मारतलो का ना मारतलो, म्हाका खबर ना. आयज पर्यंत आमच्या आमदारान ह्यो मारूंक ना आनी तो कित्याक मारूंक ना तो बेस्ट रिजन तुमकां सांगूंक शकता. पूण हांव ते 2 भाशे कित्याक करता म्हणून मागता सरकारा कडेन आनी मुख्यमंत्र्या कडेन मुद्दम करून नासतलो ज्यो कुमनीदादीन आमकां जे आयज रिफ्युजल लेटर धाडला आनी पयलीं तेंच्यांनी पयशे घेतलेले आसा, गॅजेटार घातलेले आसा, हेजेर खंय तरी एडमिनिस्ट्रेटराक ऑर्डर सोडून, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक ऑर्डर सोडून, कलेक्टराक डिस्ट्रिक्ट ऑर्डर सोडून तेंचेर कारवाई जावंक जाय. वास्को गोमटेश्वर देवळा कडल्या गौडनगरचे राखणे वंटीचे बांदकाम सुरू जाला. पावसांत हे काम सुरू जाल्ल्यान पावसांत पाळसणां कोसळप वा माती व्हांवून वचपाचेर आळाबंद येतलो. वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान ह्या रिटेनिंग वॉलाच्या बांदकामाचें उक्तावण केलें. ही राखणी वणत जाल्ल्यान वाठारांतली माती पावसांत व्हांवून वचपाचो भंय पयसावला. तशीच पावसांत माती मोव जावन पालसणां कोसळपाचो भंय ना जाला. वयले वटेनच्यान तशेंच पालसणांचे सकयल्या वाठारांत रावप्यांक पालसण कोसळपाचो भंय उरलो ना. म्हाका दिसता अंदाज अरावंड 25 lakhs आसा, 25 लाखाचो एस्टिमेट आसा आनी एक म्हयन्याभरान आमी तो कंप्लीट करपाचो आमी टार्गेट आसा. म्हणजे पावसा पयलीं दोगूय जाणांक जे चलत येता वयल्यान फुटपाथा वयल्यान तांकांय प्रॉब्लेम जायना, जे वयर घरां आसा तांकांय भंय दिसपा येना आनी सकयल जी घरां आसा तांकांय भंय दिसपा येना. म्हणून ते 1 म्हयन्या भितर आमी कंप्लीट करपा पळयता. पावसा आदली कामां खूब कडेन तशीच कुपत पडल्यात. पूण कृष्णदाजी साळकारान फुडलो विचार करून पावसांत कोसळपाची शक्यताय असलेल्या पालसणांक बुनयादी आदार दिल्ल्यान थळाव्यांनी उपकार मानलेच. पूण ह्या वाठारांत अंतर्गत रस्त्यांचे हॉट मिक्सिंग अजून जावपाचें आसा. तेवूय जाग्यार घालचें अशें थळाव्यांनी मागलें. करून म्हणटा आमचे आमदार बाबती कृष्णदाजी सारकर आमी आतां पळयता आसतले वास्कोभर सगळ्या कडेन कामां चालू आसा. तशेंच हे सासमळ्यान आतां गेले आतां 2-3 म्हयने पयले कितलेशे प्रोजेक्ट येयले. नल्ला ओपनिंग जाले, हांगा ब्युटिफिकेशन जो आसलो तो गांधीनगरान रस्त्याचें काम ते तेंच्यांनी हातीन घातलें. तशेंच आयचे हे रिटेनिंग वॉलाचे हे सामके गरजेचे आसलेले. हे लोकांक हांगासर हे गौडानगर टू सकयल घुमटेश्वर येता ताका एकूच हो एक्सेस पॉयंट आहा आनी तो बीन पावसान सामको म्हणल्यार सामको कठीण जाता. लोकांक येवपाक वचपाक भरपूर त्रास जाता आनी तितून हे लँडस्लायड जावपाचे तितलेच डेंजर आसलेले. सो हे काम हातीन घेवपाक हे पावसा पयलीं सामके गरजेचे आसले आनी देव बरें करूं म्हणटा आमदार बाबान तेंच्यांनी खरोच हांगा इंट्रस्ट दाखयला आनी हे काम तेंच्यांनी हातीन घेतलं. सो मागता हांव आमदार बाबा कितें आतां हे सगळीं कामां तेंच्यांनी हातीन घेतलेली आसा आनी ती कंप्लीटूय जातली. 1 म्हयन्याच्या ड्युरेशनान कंप्लीट जातली अशी आशा दवरता. तितलेच आमचो जो रस्त्याचो जो इंटरनल रस्तो आसा तो सामको खराब जाल्लो आसा. सो तोय खंय ना खंय प्रोसेस पायपलायनीन आहा तोय तेंच्यांनी बेगीन हातीन घेवचो आनी मातसो आमकां कंप्लीट करून दिवचे. सो देव बरें करूं म्हणटा. परत एकदां सगळ्या लोकांचे आभार मानता. सगळे लोक आमच्या वांगडा अशेच आमच्या वांगडा रावनी आनी हांगासरली बरींतली बरी कामां आमी ताजे कडल्यान करून घेवया हीच अपेक्षा दवरता. धन्यवाद. वर्सावळी प्रमाण अंदूय बर्थडे दिवचले होमखंड पेटले. व्रतस्थ धोणांनी 5 दिसाच्या उपासा उपरांत अग्निदिव्य केले. पळयात बातमी विस्तारान. होमखणांतले अग्निदिव्य गोंयांतल्या जायत्या गांवांनी पळोवपाक मेळटा. गोंयांतली ही एक परंपरा. दिवचल बोड्डेच्या धोणांनी अग्निदिव्य करपाक 5 दिसांचे व्रत केले. त्या उपरांत फांतोडेर पेटयल्ल्या अग्निकुंडात अग्निदिव्य केले. होमखणा निमतान भरता ती बोड्डेची जात्राय तितलीच फामाद. पळोवया होमखणांतले कांय भक्तिमय खीण.
होळी पौर्णिमेच्या तिसऱ्या रात्री वडेश्वराच्या पटांगणात मोठ्या दबाज्यानं आम्ही साजरो करतात. त्यानंतर आमची धवण नाचतात, भाविकांची अलवट गर्दी आमकां सपोर्ट करता. आम्ही ओमकारांक उजो अग्नी दितात. नंतर आमी आमची पारंपारीक जी घर आसा ते आमी स्थान करूंक वयता आणि येता आसतना आमचे चातेरी महामाया देवी रवळनाथ यांचे आमी दर्शन घेतात आणि त्यानंतर आमी वडेश्वराच्या पटांगणात येतात. आमच्या नाट्य प्रयोग चालू असता तो सोपात येता. नंतर आमी देवीचो कौल घेऊन कळसा अग्नी प्रवेश करतात आणि आमचो जो ओमकाणी कळस घेवपी पळय आसा तो मोठ तो अग्नी प्रवेश केल्या बरोबर आमच्या उत्सवाची सांगता जाता. साधारण कितले धोंडगण आसात? जवळ 60 धोंड सध्या आमी हे करतात. कितले दीस पळयता आमी जवळ 5 दीस जो आमचो मुख्य जो आहा मोठ जो आहा तो जो सामके 5 दीस बाकीचे आमी 3-4 दिसांचे पाळटात. हांगासर आमचो उत्सव जाता. तो उत्सव ताका आमकां सांगपाचें म्हटल्यार हांगासर ह्या पटांगणांत आमी साजरो करता तेन्ना आमकां सवय आमचे देवस्थान कमिटी बोडेश्री सातेरी देवस्थान कमिटीचो आमकां खूब तांचें सहकार्य आसा. प्रत्येक गोश्टीक आमी जर कितेंय तांकां मागूं आमकां तांच्यांनी केन्ना ना म्हणूंक ना. आनी अशेंच आमकां लोकांनी भाविकांनी आमकां खूब कितें हांगासर सपोर्ट केल्लो आसा. त्या भाविकाच्या सपोर्टान आमी हो उत्सव आमचो साजरो जाता. असोच आमचो हो उत्सव बरे भशेन जावचो आमी वडेश्वराक मागता आनी आमचें आरोग्य सगळ्यांक बरें दवरचें अशें मागता. फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरान बायलां खातीर गोंय पावण्यार घुमट आरत, फुगडी आनी नाट्य सर्त घडोवन हाडली. सर्तीचो निकाल जाहीर जाला. मानेस्ताच्या हस्तुके जैतिवंतांक इनामां भेटयलीं. खरेंच सांगपाक खूब अभिमान दिसता की आमची सांस्कृतीक राजधानी आमचो अंत्रूज म्हाल हांगा आशिल्लें हें राजीव गांधी कला मंदिर गेलीं कितलींशींच वर्सां कला क्षेत्रांत कार्यरत आसा. नवनवे कलाकार तयार जावचे ह्या उद्देशान वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्यो साबार सर्ती आमी हांगा घडोवन हाडटात. वर्स पद्दती प्रमाण ह्याय वर्सा वेगवेगळ्यो सर्ती आमी ह्या सभाघरान घडोवन हाडल्यो आनी सांगपाक खूब खोस भोगता की उत्कृश्ट असो प्रतिसाद सगळ्या कलाकारां कडल्यान, सगळ्या पंगडा कडल्यान आमकां मेळ्ळो. आयचो जो दीस आसा हो खाशेलो दीस आसा, खाशेलो खीण आसा. तो म्हणल्यार ज्यो वेगवेगळ्यो सर्ती आमी हांगा घडोवन हाडल्यात तातूंत जी इनामां मेळ्ळ्या, जे जैतिवंत पंगड आसा, जैतिवंत कलाकार आसा तांचो भोवमान हांगा जावपाचो आसा. निकाल जाहीर करपाक राजीव गांधी कला मंदिराचो अध्यक्ष रितेश नायक, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकार, MS शांती मकवाना, अशोक नायक, नितीन कोलवेकार आणि रघुनाथ साकोड्डेकार माचयेर आसले. मानेस्तांनी विविध सर्तींतल्या जैतिवंतांक इनामां भेटयलीं. पयलीं प्रथम हांव तुमकां सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता की आज तुमकां बक्षिसां जी मेळ्ळा ते सगळे लोक हांगा आयल्या तुमी आनी ही स्पर्धा घेतिल्ली. फुगडी आसूं, घुमट आरती, मागीर तशेंच संगीत नाट्य हे सगळे स्पर्धांत तुमी पार्टिसिपेट जाले आनी आज तुमकां प्रायजीस मेळ्ळा. तुमी आतां त्या खातीर हांगा आयला प्रायजीस घेवपाक. आनी राजीव कला मंदिर हे कित्येक वर्स हांगा ही जी स्पर्धा आयोजीत करता कित्या खातीर म्हळ्यार की तुमचे जे कलाकार आसा तांकां एक प्लॅटफॉर्म मेळटा आनी एक बरो कलाकार घडचो ह्या उद्देशान हे कला मंदिर सदां म्हाका प्रत्येक वर्सा हे वेगवेगळे स्पर्धा घेता. आनी म्हाका अजूनय याद जाता म्हाजे वडील रवी नायक, लेट रवी नायक स्वर्गवासी, ह्यांनी हे राजीव कला मंदिर हांगा स्थापन केल्लें आनी 1991 आनी ताचो उद्देश होच आशिल्लो की फोंड्या तालुका ही कलाकाराची भूमी आनी ह्या कलाकाराक एक स्टेज, एक प्लॅटफॉर्म मेळपा खातीर तांकां हे कला मंदिर त्यांनी उबारलें.
आणि राज्यस्तरीय तुका खबर आसा शिगमो सुद्दां जाता आता तो तेन्ना CM आसतना राज्यस्तरीय शिगमोत्सव राज्यभर व राज्यस्तरीय त्याने केले आणि कित्याक की आमची गांवची जी कला आसा मांडावयली जी कला आसा ही सगळी शिगमो हो सगळो शहरान येवन शहराच्या लोकांक सुद्दां कळचो आणि भावी पिढी ही कला सांबाळून दवरपाक ही भावी पिढीन सुद्दां हातूंत इन्वॉल्व जावचें युथांनी इन्वॉल्व जावचें आनी फुडें व्हरची की आमी बाकीच्या देशांनी पळयतात आपली कला ते कशें फुडें व्हरतात आमची कला आमच्या लोकांनी शिक्षणा बरोबर युथांनी शिक्षणा बरोबर ही कला सुद्दां आमकां फुडें व्हरपाक जाय म्हणून सांगपाचें म्हटल्यार आमचे जे पुर्वजांनी ही कला जपून दवरलेली ती आज हे कलाकार मुखार व्हरता. आज आमी पळयतात चतुर्थी आसल्यार आमी प्रत्येक जाण घराघरांनी घुमट आरती हे आसतात, फुगड्यो हे बी आसता. तशेंच एक कलाकार ह्या माचेर हांगा येवन आपली कला प्रस्तूत करता. म्हणून तांच्या हांव कलाकाराचे सगळ्याचें अभिनंदन करता आनी शुभेच्छा दिता. चड करून आमच्यो महिला ज्यो आसा माता भगिनी ती वेळ काडून जी प्रॅक्टीस करता आसतली मागीर हांगा हे व्हडल्या माचेर कला अकॅडमी कला मंदिर ह्या सारक्या माचेर मोठ्या माचेर येवन हांगा आपली कला प्रस्तूत करता. म्हणून तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. आनी आजच्या युवा पिढी ज्यो आसा तांकां एक सांगपाक सोदता की ही जी आमची कला आसा ती संस्कृती आसा ती आज मुखार व्हरपाची तांची जबाबदारी आसा. तशें पळोवपाक गेल्यार आज आमचे जे युवा पिढी आसा ते आज मोठ्या उमेदीन उत्सुकेन सामके वांटेकार जाता. आज फाल्यां आमचो शिमगो आसा आमी आतां पळयता कलाकार सामके युवा पिढी सामके मोठे हितून रावल्ले आसा उमेदीन. म्हणून हांव सगळ्यांक परत एकदां खूब खूब तांकां शुभेच्छा दिता. कितल्याशाच महिन्याचं परिश्रम पत्र असोच प्रतिसाद तुमचो फुडल्या वर्साय मेळटलो अशी आशा बाळगता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.